बातम्या सविस्तर पाहूया। दलाई लामा म्हणजे तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते आणि धर्मगुरू। तिबेटी जनतेसाठी ते केवळ धर्मगुरू नाहीत, तर ती एक संस्था आहे, एक भावना आहे। 6 जुलैला दलाई लामांचा 90वा वाढदिवस। त्याआधी त्यांनी जारी केलेल्या एका निवेदनामुळे चीन आणि तिबेट हा संघर्ष पुन्हा जागा झालाय। लामा यांनी आपला वारसदार कोण होणार याबाबत स्पष्टीकरण दिलंय। लामांची नियुक्ती चीन सरकारच्या म्हणण्याप्रमाणेच झाली पाहिजे असं चीनचं म्हणणं आहे। अर्थातच याला तिबेटी जनतेची तयारी नाही। त्यातच दलाई लामांच्या खालोखाल स्थान असलेले पंचन लामा यांची निवड चीनी सरकारने करून टाकली आहे। 15वे दलाई लामा निवडण्यासाठी या पंचन लामांची भूमिकाही महत्त्वाची असते। त्यामुळे पुन्हा एकदा दलाई लामांच्या निवडीवरून सुमारे 75 वर्षांपूर्वीच्या संघर्षाची पुनरावृत्ती होऊ शकते। पुढील दलाई लामा कोण? दलाई लामांच्या निवडीपूर्वीच चीनी कावा? चीनी काव्याला दलाई लामांचंही प्रत्युत्तर। दलाई लामा म्हणजे तिबेटी बौद्ध धर्माचे आध्यात्मिक आणि सर्वोच्च धर्मगुरू। तिबेटी बौद्ध धर्मात दलाई लामा यांना करुणामय बुद्धाचा अवतार मानलं जातं। सध्याचे दलाई लामा म्हणजे त्सेंगिन गात्सो हे आता 90 वर्षांचे होत आहेत। 6 जुलैला त्यांचा 90वा वाढदिवस आहे। त्याआधी त्यांनी आपला उत्तराधिकारी कोण होणार याबाबत एक निवेदन जारी केलं। 600 वर्षांची ही संस्था आपल्या मृत्यूनंतरही सुरू राहील। दलाई लामांचं कार्यालय गादेन फोड्रंग ट्रस्ट निवडीला मान्यता देईल। हा ट्रस्ट दलाई लामांच्या पुनर्जन्माला मान्यता देईल। ही मान्यता देण्याचा अधिकार केवळ या ट्रस्टलाच आहे। तिबेटी परंपरेनुसारच शोध आणि पुनर्जन्म मान्यता प्रथा पाळली जाईल। इतर कुणालाही यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार असणार नाही। दलाई लामांचं हे निवेदन फार महत्त्वाचं मानलं जातंय, कारण 15वे दलाई लामा कोण होणार याकडे चीनही बारीक लक्ष ठेवून आहे आणि त्या दृष्टीनं चीननं हालचालीही सुरू केलेल्या आहेत। चीननं दलाई लामांची नियुक्ती आपल्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही असं सांगितलंय। त्यावर दलाई लामांच्या या निवेदनानं पलटवार केल्याचं मानलं जात आहे। एखाद्या धर्माचं चीनीकरण म्हणजे त्या धर्मावर बंधनं घालणं नाही। कोणत्याही धर्माचं अस्तित्व आणि त्याचा विकास हा त्या देशातील सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये मिसळून जाण्यावर अवलंबून असतो। तिबेटी बौद्ध धर्म हा चीनमध्ये जन्मला आणि त्यात चीनी परंपरांचा मेळ दिसतो। हा धर्म स्वतःच एक प्रकारे चीनीकरणाचं उदाहरण आहे। त्यामुळे दलाई लामा आणि पंचन लामाच्या निवडीला चीनी सरकारची मान्यता आवश्यक आहे। त्यामुळे आता चीन आणि तिबेटी बौद्ध धर्मियांचा संघर्ष पुन्हा नव्यानं लिहिला जाण्याची शक्यता आहे। चीननं दलाई लामांच्या निवड प्रक्रियेतील महत्त्वाचे असलेले पंचन लामांची नियुक्ती करून टाकली आहे। ग्याल्सेन नोरवू यांची पंचन लामा म्हणून चीननं मागील महिन्यात नियुक्ती केली आहे। या नव्या पंचन लामांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टी सरकारला पाठिंबा दर्शवलाय। त्यांनी चीनी सरकार आणि तिबेटी एकतेचं संरक्षण करणार असं सांगत आपली निष्ठा चीनकडे जाहीर केली आहे। त्यामुळे तिबेटी समाज अधिक दुखावला गेलाय। दलाई लामांची निवड ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असते, त्यात हे पंचन लामा महत्त्वाचे असतात। दलाई लामा हे आधीच्या लामांचा पुनर्जन्म मानला जातात। माजी लामांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुनर्जन्म होतो। एका नवीन मुलामध्ये त्यांचा आत्मा प्रवेश करतो अशी श्रद्धा आहे। हे मूल साधारणपणे 2 वर्षांचं होईपर्यंत ओळखलं जातं। तिबेटी बौद्ध भिक्षू आणि नेते विशेषतः शोध मोहीम आयोजित करतात। मृत दलाई लामांच्या निधनापूर्वीच्या संकेतांचा आणि स्वप्नांचा अभ्यास करतात। मुलांच्या वर्तनाचे, त्यांच्या प्रतीकांचं निरीक्षण करतात। उत्तराधिकारी निवडल्यानंतर त्याला अधिकृत मान्यता आवश्यक असते। त्यासाठी तिबेटमधील धार्मिक आणि राजकीय नेते त्याची तपासणी करतात। इथंच पंचन लामांची भूमिका महत्त्वाची असते, कारण ते दलाई लामांच्या खालोखाल महत्त्वाचे आध्यात्मिक नेते मानले जातात। 14वे दलाई लामा यांनी सांगितल्याप्रमाणे यापुढील दलाई लामा हे चीन बाहेरून असतील असे संकेत 14व्या दलाई लामांनी दिले आहेत। मार्च 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या दलाई लामांच्या पुस्तकात व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस मध्येही असाच दावा करण्यात आलाय। सध्याचे दलाई लामा यांचा जन्म तिबेटमध्ये 6 जुलै 1935 रोजी झाला। त्यांची दलाई लामा म्हणून निवड वयाच्या 2ऱ्या वर्षी करण्यात आली। लामो दोंडुप यांचा जन्म 6 जुलै 1935 रोजी तिबेटमधील ह्योंग्या गावातील शेतकरी कुटुंबात झाला। 1937 मध्ये 13व्या दलाई लामांचे तुळुक म्हणून त्यांची निवड करण्यात आली। 1939 मध्ये दलाई लामा म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली। लामोबाबत एका भिक्षूनं दृष्टांत दिल्याची माहिती आहे। वयाच्या 2ऱ्याच वर्षी 13व्या दलाई लामांच्या वस्तू या लहानग्यानं ओळखल्या। त्या वस्तू आपल्या असल्याचं लहानग्या लामोनं सांगितलं। 1940 मध्ये लामांचं अधिकृत निवासस्थान कोटाला पॅलेसमध्ये त्याला नेण्यात आलं। 1959 मध्ये चीनी सरकार विरोधात अयशस्वी उठाव झाला। 29 एप्रिल 1959 रोजी दलाई लामांना तिबेट सोडावं लागलं। त्यांनी भारताच्या मसुरीमध्ये आश्रय घेतला। मसुरीमध्ये निर्वासित स्वतंत्र तिबेट सरकारची स्थापना करण्यात आली।
1960 मध्ये धर्मशालामध्ये सरकारचं स्थलांतर करण्यात आलं. 1970 पासून शांततेनं चीनी सरकारचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची चर्चा सुरू झाली. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी ते अथक प्रयत्न करत आहेत. 1989 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. चीननं मात्र तिबेटचं वेगळं अस्तित्व कायम अमान्य केलंय. 2011च्या सुमारास दलाई लामा यांनी आपला वारसदार 90व्या वर्षी जाहीर करू असं सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी यंदा आपल्या वाढदिवसाआधी उत्तराधिकारी निवडीचा अधिकार केवळ गादेन फोड्रंग ट्रस्टलाच असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे तिबेटवर धार्मिक स्वातंत्र्य प्रस्थापित करू पाहणाऱ्या चीनला ही एक मोठी चपराक मानली जाते. शिवाय निर्वासित तिबेट सरकारच्या प्रमुखांनीही चीनी हस्तक्षेपाला तीव्र विरोध केलाय. माननीय दलाई लामांचा पुनर्जन्म ओळखण्याची शुद्ध प्रक्रिया ही तिबेटी बौद्ध परंपरेचा गाभा आहे. त्यामुळे चीनच्या पीपल रिपब्लिक सरकारचा यातील हस्तक्षेपाचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांचं आमच्या धर्मावरील राजकीय वर्चस्व आम्हाला कदापि मान्य नाही. दलाई लामा भारतात निर्वासित झाल्यापासून तिबेट आणि चीन यांच्यात संघर्ष सुरूच आहे. वेळोवेळी तिबेटी जनतेनं चीनी वर्चस्वाचा विरोध केलाय, तर दलाई लामा भारतात असल्यामुळे भारतानं चीनची नाराजीही उडवून घेतली. मात्र भारतानं कायम आपली भूमिका याबाबत स्पष्ट ठेवली आहे. भारत चीनचं एक चीन धोरण मान्य करतो, मात्र दलाई लामांचा भारत एक आध्यात्मिक नेता म्हणून आदर करतो. त्यांना भारतात संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्य आहे. दलाई लामा भारतात तिबेटी जनतेत धार्मिक आणि शैक्षणिक कार्य राबवतात. भारत त्यात हस्तक्षेप करत नाही. तिबेट चीन संघर्षात भारतानं कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही. मात्र दलाई लामांना भारतात व्हीव्हीआयपी दर्जा आहे. दरम्यान दलाई लामा आणि चीनमधील सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना Z+ सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मात्र आता उत्तराधिकारी प्रश्नावरूनही भारताला सावध भूमिकाच घ्यावी लागेल. दुसरीकडे चीन आणि तिबेटी जनता आणि सरकार हे मात्र त्यांच्या भूमिकांवर ठाम आहेत. त्यामुळे आता चीनचा विरोध झुगारून तिबेटी गादेन फोड्रंग ट्रस्ट आपली भूमिका कशी पार पाडतंय, चीन तिबेटी बौद्ध धर्मावर आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कोणता नवा डाव खेळतो, यावर तिबेट चीन संघर्षाची दिशा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.